हॅलो गायज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल क्लासी विथ केयॉस. आणि मी बऱ्याच दिवसांनी आज ब्लॉग शूट करते कारण काही कारणांमुळे मला ते जमत नव्हतं. बट आजचा जो ब्लॉग असणार आहे तो खरंच खूप छान असणार आहे कारण आम्ही जाणार आहोत बाहेर फिरायला. आणि आम्ही कुठे जाणार आहोत हे तुम्हाला ब्लॉग बघता बघता कळूनच जाईल कुठे जाणार आहोत. तर मग चला जाऊया फिरायला. रस्ता छान आहे ना, मस्त. किती बॅलन्स्ड इकोसिस्टम आहे बघ. त्यांना पाहिजे ते पोषण मिळत आहे. परफेक्ट इकोलॉजिकल बॅलन्स. आपले पान बघितले हिरवे झाले. तर कोणतं गाव येणार आहे? आता दानोली गाव आहे. दानोली आणि आंबोली असे ट्विन विलेजेस आहेत. आंबोली हे घाटाच्या वर आहे, दानोली हे खाली. अशा पद्धतीने आता आपण जसं जसं आंबोलीकडे जाऊ आता पाऊस वाढत जातो. हो, खूप पाऊस वाढत चाललाय. सो जनरली खूप पाऊस असतो आंबोलीमध्ये या पिरियडमध्ये. दानोली गाव आहे आणि या दानोली गावामध्ये एक छान रेस्टॉरंट म्हणजे घरगुती अशा पद्धतीचं नाश्त्याचं सेंटर आहे जिथं तुम्हाला काळ्या वाटाण्याची उसळ आणि उत्कृष्ट कोकणी पद्धतीची उसळ आणि पाव असे मिळतात. अगदी छोटंसं आहे म्हणजे लोकांना कळणारही नाही असं आहे. हेच आहे हॉटेल गंगा विहार. आय थिंक सो हेच आहे का? करेक्ट. तिथे मी आता जाऊन उसळ पाव खाणार आहे. ओके. मी याआधी खाल्ला होता तेव्हा तो खूप सुंदर होता आणि तो खरोखरच सुंदर. काळ्या वाटाण्याची उसळ आणि पाव. हा, ओके. जसं एक मिसळ पाव प्रकार असतो म्हणजे माहितीच आहे प्रकार असतो पुण्यापेक्षा फेमसच आहे. पण कोकणामध्ये लोक मिसळ पाव न खाता मोस्टली उसळ पाव खातात आणि हे ते रेस्टॉरंट आहे उसळ पावाचं. गाडी लावण्याकरता जागा शोधतोय आम्ही. इथं लावायची का? बघा. हा? चालेल चालेल. पुढे मग तुम्ही लावा. जाऊ. तुम्ही उतरा मग. ओके, चलो उतरतो. हिरवे वाटाणे. ठीक. हिरवे वाटाणे स्कॅन झालेला आहे. मालवणी पद्धती सुंदर. चला चालेल का? तुमका नाश्ता आता झालेला आहे. आता जातो. छान होतं. मॉन्सून मॅरेथॉन आंबोली केव्हापासून आहे? उद्या 2 ऑगस्ट. ओ, रविवारी. उद्यापासूनच आहे म्हणजे. छान होतं. वाटाण्याची उसळ पाव आणि कांदा भाजी. इट वॉज गुड. येऊ शकता तुम्ही. थोडंसं हॉटेलचं जर तुम्ही काय म्हणतात ॲम्बियन्स इग्नोर केला तर खरंच छान टेस्ट होती. इट वॉज गुड. चला मी जाते. आपण आता आंबोली घाट स्टार्ट करत आहोत दानोली या गावामधून. येस, आपण आता सावंतवाडी ते कोल्हापूर जाताना जो घाट लागतो आंबोली घाट तिथे आहोत. तिथे आपण चाललोय. आणि हा घाट आहे बघू शकता थोडासा कठीण आहे म्हणजे सिंधुदुर्गातनं कोल्हापूरला जाताना साधारण मेजरली 3 घाट लागतात जे वापरले जाते. गगनबावडा, फोंडा आणि आंबोली. आंबोली तसं बघितलं तर थोडासा कठीण आहे या दोन्ही घाटांच्या कम्पॅरेटिव्हली. बट खूप सिनिक आहे. खूपच सुंदर आहे. उंची ह्याची त्या दोन्ही घाटांच्या तुलनेत जास्त आहे त्यामुळे खूप छान आपल्याला इथे स्पॉट्स बघायला मिळतात. खूप सुंदर असतात. आता आपण जातो. बघूया आता पुढचं. घ्यायला लागले आणि लगेच झाडच यायला लागली. हळू घ्या ना जेव्हा तिथे माकड असतात. हे काय करतात ते इथे जेवण चालू आहे. जनाची बरसुनी आकाश सारे बरसुनी आकाश सारे अमृताने नहवा है सुरानो चंद्रभा है सुर
हे बघा वरती काय पडतोय मस्त धबधबा आणि इथे सगळे खूप पर्यटक. किती सुंदर आहे. वाव फार सुंदर आहे. मस्तच. हे वरती सगळी एवढी धुकं आहेत. वाव काहीच धुकं आहे. ही एवढी सगळी धुकं आहे. काहीच दिसत नाही खालचं. हे पाऊस आहे म्हणून दुःख आहे. बापरे केवढं ते. कसलं डेंजर आहे. तरी दिसतंय आम्हाला गाडी चालवताना. हे लोक अच्छा कावळे 7 आहे का? मला कावळे 7 कावळे सात म्हणतात. नाही, कावळे ओके. सात. 7 मिनिटं दाखवतात कावळे 7 ला जायला. खूप पाऊस पडतो डेंजर. अरे बापरे अरे बापरे अरे बापरे अरे बापरे. रस्ता थोडासा हे आहे गाईज. कावळे 7 पॉइंट. बापरे पावसामध्ये तर हे पूर्ण भरून जात असेल ना? बापरे आता पण किती भरलेलं आहे. किती पाणी आहे मग? हा इथे पूल आणि त्याच्यावर पाणी आलं की पाणी ऑलमोस्ट. हो तेच. दिले आहे दिले आहे. दिले हा दिले दिले पण आलेलो आहे. आई आता की तुम्ही मला ते म्हणा ना जरा छत्री घेऊन. छत्री घेऊन खाली पडतात आपण कावळे चालू. ते काय एवढं आहे. आई आई या. बघू आता तिथे काय दिसतंय का. जा. परत एकदा जसं केलं तसं. पाऊस नाही ते पाणी होतं, त्याचं पाणी हे बघा गाईज. Oh my God, this is so nice. हे बघा इथलं. हे बघा इथलं पाणी वरती येते. इथलं पाणी वरती येते. हो वाव मस्त आहे का. किती छान. पाणी मारायच्या दिशेने पाणी 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 फिरतं बघ. हो होतेच ना. असं हो ते पूर्ण एकदम व्यवस्थित दिसत होते. चला. अरे बापरे. अहो बघा हे पण कसं वरती येते ना. दिसणार नाही याच्यामध्ये पण खालून असं दिसतंय ना. धुकं वरती येतात. हा व्हॅली बघितली तो तिकडचा 1 2 3 हा चला 3 4 दिसत आहेत. वाव मस्तच आहे. छानच आहे. इथे लोकांनी घाण करून ठेवलेली आहे. मस्त आहे पण वाऱ्या बरोबर तुम्हाला भिजायचंय. या भिजा. तुम्हाला काय भिजायचं. उलट येत आहे. हे कुठे गेले. अरे बापरे भिजलो सगळं. धबधब्याचं पाणी येते. पाऊस पण येतो. 10-20% दिसते. हा इतकं सुंदर आहे. घेत नाही आता. ओ माय गॉड. चला चला चला. खूप 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 जास्त पाऊस यायला लागला गाईज. ओ माय गॉड. आणि हे भिजवा भिजवा मला भिजवा. मी जास्त भिजले. आई कुठे गेल्या. धुळे तिकडे गेल्या. ओ माय गॉड. चलो चलो गाईज मी खूप भिजली आता. मी जाते. लवकर कर. हेच तर करते. हा उलटा पाऊस येते. उलटा खालून वरती पाणी येते. वाव चलो. बहुत भीग गए. अभी जाते हैं गाइस. बहुत ही भीग गए. चलो चलो बब्बू में. हे बघा किती पाणी उडते. किती पाणी खालून उडत आहे.
टोपी टोपी कॅप आहे टोपी कॅप कॅप. सोडून गेले. अरे बापरे किती डेंजर. वाव बापरे. हा अरे रे याची कॅप पकड 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 पकडा पकडा काका. याला अडकली अडकली. मिळाली आहे काकांना कॅप. मस्त. पूर्ण धबधब्याचं पाणी ते उलटं येतं. बापरे काय सीन आहे. मस्त. वाव. हे बघा आता पाऊस गेल्यामुळे आता एकदम क्लिअर दिसतंय. छान दिसतंय एकदम. पाऊस गेला बघा ही व्हॅली पूर्ण. स्नेहा शो स्नेहा शो जायचं. Yes. अरे बापरे. जोरात कसा वारा झोत कसा डेंजर आहे. आता नेक्स्ट पॉइंट कोणता. पण आता नांगरतात. ओके चलो जाते अभी उधर.